ते मी जरा ॲमेझॉन रेनफॉल सारखं वाटायला लागले. फर्स्ट टाइम दिसला मी तर माथेरानमध्ये हा प्राणी मला. आता बसलाय मस्त झाडावरती. हे बघा अशी झाडं पडली मागं. फायनली पोहोचलोय लिटल चौक. दोन चपात्या खात असल्या ना इकडे असं कसं पॉईंट आहे. सो गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आजचा आपला तिसरा दिवस आहे माथेरानमधला आणि मित्रांनो आजचा आपल्याला ठरलं आहे की आपण आज राहायचं आहे. जे कालचे राहिलेले पॉईंट होते ते मित्रांनो आज आपण कव्हर करायचे. तर मित्रांनो सकाळचे 10 वाजलेत. तुम्हाला मी व्ह्यू दाखवतो. हे बघा सतत मित्रांनो फॉग आहे. कालपासून बघतोय जेव्हापासून मी 3 दिवसाला आलोय तेव्हापासून मित्रांनो फॉग तर आहेच. बघा किती येतोय माझ्या मागून अजून. तर मित्रांनो आज आपण जे राहिलेले पॉईंट ते कव्हर करायचे आहेत. त्या ताईंनी आम्हाला नाश्ता आणून दिला आहे. उपमा आणि 2 चहा. ते तुम्हाला मी आतून जाऊन दाखवतो. त्याआधी तुम्हाला थोडाफार इथला व्ह्यू दाखवतो. बघा तर मित्रांनो अशा प्रकारे त्या ताईने नाश्ता दिलाय. 2 उपमा चहा. तर आपण फटाफट खाऊयात टीव्ही बघत. चला सो मित्रांनो आज आपण हे पॉईंट कव्हर करणार आहेत. अलेक्झांडर पॉईंट, रामबाग पॉईंट, लिटल चौक पॉईंट आणि बीच चौक पॉईंट आणि वन ट्रेल. हे मित्रांनो आपण 5 पॉईंट कव्हर करणार आहोत. बघूयात कुठले कुठले पॉईंट आहेत अजून पुढे जाऊन. तर इथून मित्रांनो रस्ता जातो आतमध्ये. हे तिकडून सुद्धा तिकडे पॉईंट आहेत. परत तिकडून पॉईंट आहेत ते आपण कव्हर केलेत ऑलरेडी. तर आपण हे पॉईंट मित्रांनो कव्हर करूयात. तर चला इकडे जाऊयात. आजचा आपला 3रा दिवस आहे माथेरानमधला. तर सुंदर अशी मित्रांनो सकाळ झाली. नेहमीसारखा फॉग तर आहेच. खुशी तर आल्यापासून नुसती फिरतीये. छान वाटतं मित्रांनो. पहिलं थांब 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 थांब. सो मित्रांनो आम्हाला आता एक प्राणी दिसला. त्याचं नाव काय माहिती नाही. पण मित्रांनो सेम खारुताईसारखा होता पण खूप मोठा होता. झाडावरती होता. तर आम्हाला बघल्यावरती पळून गेला. तर फर्स्ट टाइमच दिसला मित्रांनो माथेरानमध्ये हा प्राणी मला. जेव्हापासून आले तेव्हा तर नाही दिसला पण आज मला दिसला 3ऱ्या दिवशी. तर मित्रांनो मस्त असं धुकं पडले. तुम्ही माझ्या मागं पाहू शकतात किती धुकं आहे. खूप मित्रांनो मस्त वाटतंय सकाळचा ट्रॅक करताना. सो मित्रांनो इथून अलेक्झांडर पॉईंट काहीतरी 5 मिनिटावरती आहे. मित्रांनो आज प्रचंड धोका आहे आणि रस्ते सुद्धा मोजून गेले धुक्याने. पुढं दिसत नाही आहे कोण येतंय कोण नाही आहे. एवढं धुकं आहे. मस्त वाटते सकाळचा ट्रॅक करताना. सकाळचे मित्रांनो 10:30 वाजलेत. मस्त वाटतं. खूप मित्रांनो फ्रेश वातावरण आहे. नुसता फॉग आहे. पाऊस नाही आहे आज. आणि पक्ष्यांचा आवाज चिमण्यांचा आवाज खूप मस्त वाटतंय. तुम्हाला मी पुढे दाखवतो व्ह्यू कसा आहे बघा माझ्या मागे. हे बघा काय मित्रांनो हे धुकं. मित्रांनो पाऊस सुरू झालाय 5 मिनिटामध्येच. पहिला पाऊस सकाळचा. मित्रांनो आपण आता अलेक्झांडर पॉईंट पाशी येऊन पोहोचलोय. तर मित्रांनो आता आपण आहे अलेक्झांडर पॉईंट वरती. मित्रांनो खूप धुकं पडलंय आणि कडे एक प्रकारचे तुम्ही बघू शकता. तुम्हाला नॉर्मल दिसत असेल
गवत डुलतंय छानपैकी. मित्रांनो हा पॉईंट खूप सुंदर आहे. बघता नॉर्मल धुकं नव्हतं पाहिजे होतं, पण धुकं मित्रांनो फुल असल्यामुळे एकदम पांढरं शुभ्र दिसतंय. हे बघा मित्रांनो एकदम खोल दरी आहे ही. हे बघा एकदम म्हणजे अशी डायरेक्ट दरीच आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो हा अलेक्झांडर पॉईंट आहे. मस्त असा मित्रांनो पॉईंट आहे. तुम्ही आल्यानंतर एक्सप्लोर करा, छान आहे. तर बघूयात दुसरा पॉईंट कोणता आहे. काय मित्रांनो आम्हाला ते एक तळ दिसलंय मित्रांनो. सेम ह्यासारखी फिलिंग येते ॲमेझॉन रेन फॉरेस्ट सारखी. वरून पाऊस पडायला लागलाय मस्त आणि जंगल धुकं प्लस हे तळ सेम मित्रांनो ॲमेझॉन रेन फॉरेस्ट सारखं वाटायला लागलंय. खूप मोठा पाऊस आलाय त्यामुळे आम्ही एका झाडाखाली थांबलोय. गार वाटायला लागले मित्रांनो. खूप मोठं तळ होतं ते. असं सेम ॲमेझॉन रेन फॉरेस्टमध्ये कसे असतात म्हणजे टी व्हीमध्ये दाखवतात तसं वाटत होतं. एकदम फील येत होतं. नॉर्मल मित्रांनो मी व्हिडिओ काढलेत. पाऊस धुकं सगळं मिक्स आणि पक्ष्यांचा आवाज तर खूपच मस्त वाटत होतं. तर थांबलो मित्रांनो एका झाडाखाली येते. असं झाड आहे मित्रांनो. जर तुम्ही असं कधी झाडाखाली थांबलात तर अशा प्रकारे हे बघा इथं सूर्य आहे बघा दिसतोय तो. हा जो मित्रांनो जर अंगावरती जर बसला तर खूप आग होते. अक्षरशः त्याला काय लावायचं असं होतं म्हणजे खूप मित्रांनो त्रास होतो आणि लाल भडक होतं. आता जिथं आम्ही थांबलो तिथं सूर्य होता. सूर्य म्हणजे मित्रांनो जर काळ्यावाला कलरचा असतो किंवा आणि पण असतात कलरचे वेगवेगळे. ते जर मित्रांनो चावला तर खूप आग होते, लाल भडक होतं आणि त्याची कूस लागते, एक प्रकारचे काटे लागतात आपल्या अंगाला. तो तिथं होता तो मी बघितला डोळ्याने ब्लॅक कलरचा. पावसामध्ये मित्रांनो असे किडे असतात झाडावरती भरपूर. कोणी सुद्धा नाही मित्रांनो या पॉईंटवरती. पॉईंट कुठून नाही तिकडे असं बसता मोठा बोललं चल पड. भूत आलं भूत. पळता पळता पाहिलं चकला. खूप पाऊस आहे आणि आता आपण नेऊन पोचलोय रामबाग पॉइंट वरती. हे बघा हा रामबाग पॉइंट आहे. परत लिटल चौक तिकडे एक पॉइंट आहे. रामबाग पॉइंट इकडे आहे. आपण पहिला रामबाग पॉइंट बघूयात मग लिटल चौक बघूयात. खूप मित्रांनो पाऊस आलाय मोठा. सगळा भिजलोय मी. तिला असं वाटलं की काहीतरी कोण मागं लागलंय. कोणच नाही मित्रांनो कारण की आम्ही दोघंच आहे फक्त या जंगलामध्ये. आहेत लोकलची लोक पण एवढी कोण नाही आहे तिकडे. कोण पॉईंट करत नाही कारण की पाऊस सुद्धा चालू आहे त्यामुळे ती पळत लागली. तिला भीती वाटायला लागली. सो इथून रामबाग पॉईंट चालू होतं मित्रांनो आणि ह्या साईडची दुकानं सगळी बंद आहेत. कदाचित जास्त लोक येत नसतील त्यामुळे बंद ठेवले आहेत. पहिल्यांदा आपण रामबाग पॉईंट बघूयात मग लिटल चौक बघूयात. झाड पडलंय पावसामुळे. पुढे जाऊन तुम्हाला मी दाखवतो. हे बघा हे झाड पडलंय पावसामुळे. काय थोडी थोडी लोक तुम्हाला मी दाखवतो. सो मित्रांनो मस्त असा पाऊस चालू आहे. जसं की तुम्हाला मी काल सांगितलं की प्रत्येक पॉईंटला वेगवेगळे नाव आहे. तो माझ्या मागे आहे तो अलेक्झांडर पॉईंट आहे. मागाशी आपण तिथे गेलो होतो. तिथून पुढे आता आपण रामबागला पोहोचलोय. खूप मित्रांनो पाऊस आहे. नॉर्मल आता धुकं क्लिअर व्हायला लागले. फॉग जायला लागलाय. तुम्ही माझ्या मागे बघू शकता डोंगराची लाईन. तर हा रामबाग पॉईंट आहे मित्रांनो. खूप छान पॉईंट आहे. आता नॉर्मल धुकं क्लिअर व्हायला लागले. तुम्ही माझ्या मागे पाहू शकता धुकं जायला लागले हळूहळू. जाते धुकं तसं ती डोंगराची लाईन दिसायला लागले. धुकं असल्यामुळे तर काल दिसतच नव्हतं. मागाशी अलेक्झांडर पॉईंटला आपण गेलो होतो तिथं काही दिसतच नव्हतं. फुल धुकं होतं. तर हाय आत्ता रामबाग. तिथून पुढे आपण तो कोणता तरी चौक काय तो एक बघायचा आहे.
लिटल चौक. लिटिल चौक. सो मित्रांनो इथं वरती शाळा आहे बघा. इथे खूप मुलं काहीतरी बाहेर खेळतात आहेत. माथेरानची मित्रांनो इथे शाळा सुद्धा आहे आतमध्ये जंगलामध्ये. मित्रांनो माथेरान हे नाव म्हणजे माथे म्हणजे माथा आणि रान म्हणजे रान, त्यामुळे हे नाव पडले असं. म्हणजे सर्च केलं मी तेव्हा मलाही समजलं माथेरान. मित्रांनो जंगलामध्ये शाळा आहे. वेगळंच वाटतं भन्नाट. लय पाऊस चालू झाला सकाळपासून. मला वाटलं की तो पॉइंट आला, पण हे तर वेगळंच काय आहे. हे बघा माझ्या मागं काय आहे, हिंदू स्मशानभूमी. निघाली पॉइंट बघा आतमध्ये. इथं पॉइंट आहे. हे मित्रांनो पॉइंट नाही आहेत, हे प्रायव्हेट जागा आहे म्हणजे कोणाकोणाची. त्यांनी हे असं केलेलं आहे पारशी. हे काय लास्ट रेस्ट प्लेस. तुम्ही जर असं मध्ये आलात म्हणजे फिरायला तर तुम्हाला असं वाटेल की हे एक कोणतं तरी ठिकाण आहे, पण हे ठिकाण नाही, हे प्रायव्हेट जागा आहे. लास्ट रेस्टिंग काय तर आहे म्हणजे प्रकारचं. तर तुम्ही असं आतमध्ये जाऊ नकात. तिला वाटलं कोणता तरी पॉईंट आहे, निघाली आतमध्ये. तिला बोललो सरळ वाच आधी मग आतमध्ये जा. तर तुम्ही पण आल्यावरती पहिल्यांदा वाचा. मी तर खूपदा इथं वाटा चुकलोय आणि भीतीचं काय एवढं कारण नाही, कारण सेफ जागा आहे माथेरान. तिथं भरपूर लोक म्हणजे लोकल जे राहतात हे बघा वरून तुझ्या पर्यटक येत आहेत, तर तुम्ही काय एवढं भिवू नका. सो मित्रांनो इथे एक बोर्ड आहे तुम्ही बघू शकता, लिटल चौक पॉईंट शिवाजी लॅडर आणि वन ट्री पॉईंट असं एक इथून एक रस्ता आहे. आणि पलीकडे सुद्धा एक दोन कोणते तरी ठिकाण आहेत इथून आतमध्ये. तुम्हाला दाखवतो. हे बघा हे पॅथर्स केव ऑलिम्पिया रिस्क कोर्स असं इकडे काय. आपण पहिल्यांदा हे 4 कव्हर करूयात, नंतर बघूयात. चला. कोणी सुद्धा नाही या जंगलामध्ये. चारी बाजूनी झाडं. ट्रॅक सारखं आहे, ॲडव्हेंचर ट्रॅक कसं बोलतो तसं. मित्रांनो इकडे पावसाने खूप झाडं पडली आहेत. हे बघा खूप आतमध्ये आलो आणि कोणी सुद्धा नाही. केव्हापासून चालतोय दोघंच. नॉर्मल मित्रांनो थोडी भीती वाटते, पण एवढं काय भ्यायचं घाबरत नाही आम्ही. हे बघ व्हिडिओत बोलायला झालं बरं का. खूप घाबरते मागापासून. चल बोलते मागं जाऊ, काय नाही कोण नाही, खूप जंगल आहे मोठं अशी बोलते मला. आणि आले तर कोण मला घेऊन हीच घेऊन आली मला. मी मग अशी झाडं पडली मागं. सो जाऊ दे मित्रांनो, आपल्यासोबत एक मुलगी आहे त्यामुळे आपण जास्त काही करत नाही, नॉर्मलच घेतो. हिला भीती वाटते हे फिक्स झाले मला. पोचलोय तर खरं बघू आता. नॉर्मल मला असं वाटतंय पॉईंट आलाय कोणता तरी. आजचा 3रा दिवस आहे आपल्या माथेरानमधला आणि हे एक्सप्लोर करतोय पॉईंट. जास्त मित्रांनो काय फिरण्यासारखं आहे नाही, नुसते नॉर्मल पॉईंट आहेत. जर तुम्हाला जर फिरायचं असेल तुम्ही एका दिवसामध्ये 2 दिवसामध्ये सुद्धा फिरू शकतात. आज काय एवढं पूर्ण फिरायची गरज नाही, कारण की प्रत्येक पॉईंट सगळा सेमच आहे, फक्त नाव वेगळे दिले. आमच्याकडे होता टाईम प्लस थोडं बजेट होतं म्हणून आम्ही राहिलो. तुमचं बजेट नसेल तर तुम्ही नॉर्मल पैशामध्ये सुद्धा कवर करू शकतात. म्हणजे 1000मध्ये सकाळी आलं तर संध्याकाळी तुम्ही रिटर्न जाऊ शकतात. एवढं काही हे नाही आहे, तर नॉर्मल फिरू शकतात तुम्ही. फायनली आम्ही पॉईंटवरती पोचलो. मला असं वाटायला लागले कारण की पूर्ण हे ओपन झाले. जेव्हा तुम्ही असं ओपन दिसेल तेव्हा तुम्ही समजा की पॉईंट कोणत्या तरी आलाय. जंगलातून असं थोडं दिसायला लागेल तेव्हा तुम्ही समजा की कोणता तरी पॉईंट आलाय. मग अशी तुम्ही बघितलं किती मोठं जंगल होतं, उजेड पण येत नव्हतं आतमध्ये. आता इथे जाणे म्हणजे हा कोणता तरी पॉईंट आहे. तुम्हाला पुढे जाऊन मी दाखवतो बघूयात कोणता पॉईंट आहे. पॉईंट कोणता आहे इथून वर? इथून खाली आहे का? इथून खाली आणि इकडे पुढे आहेत का आणि कोणते? बिस्किट कितीला आहे? आणि हे 10 वाला आहे का? ग्रीन वाला
मी बिस्किट घेतो. चहा देऊ ना? बिस्किट द्या. चहा घेणार आहेस? चहा द्या दादा तू. ठीक आहे. नंतर द्या पैसे कुठं नंतर द्या. लवकर या. मी चहा बनवतो गरम. आधीपर्यंत कोण चालू शकतो ते खा. गार लागलं ना तो पाऊस खूप कमी आहे. कोण पण नाही इकडे. कसं काय? नाही आता गेले पुढे तुमच्या पुढे अजून येतील त्यांच्या मागून सुद्धा येतील. रंगोली. हा आता रंगोलीपासून इथे आला ना ते अर्ध झालं. आता इथून रंगोली बरोबर तेवढं. अच्छा. आता इथून किती पॉईंट आहेत म्हणजे आतमध्ये? अजून 3-4 येतील. जवळ आहेत का इथून? 10 मिनिटामध्ये हा एक पॉईंट आहे का कोणता तरी? खाली ते सांगतो तुम्हाला. लिटिल चौक आहे. अच्छा. तुम्ही कसे जाता असतील घरी जाताना? चालतच. दहावीत ठेवायचं आलं की आम्हाला चालल्याशिवाय जमत. आवाज येतो ते भयानक पाठी बघितलं. नाही येते असं वाटते कोणतरी त्यांचं यांना मन खात आहे. माकडं वांद्र पक्षी त्यांचे आवाज वेगळे त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं आवाज येतो. हा मन बियाणं ना माणसासाठी संपलं. अजून एवढा पाऊस नाही ना इकडे. काय आता म्हणजे जसा माथेरानला पूर्वीपार पाऊस पडतो ना तसा अजून सुरुवात पण नाही. वरच्या वरती आपलं पडते थांबते थांबते तेवढे ते पाणी सगळं जमिनीत दिसतंय. तुम्ही कुठं आणताय खायला म्हणजे सगळं? हे सगळं खाणं मार्केट पण जाणार. एवढं सगळं ट्रॅव्हल करून इथं यायचं? बाजारपेठा सगळं टोटली. दुसरं काही ऑप्शनच नाही ना. मध्ये हायवे नाही ना काय. म्हणजे असं मार्केट एकच मार्केट आपलं माथेरानचं तिथं सगळं काय. त्यामुळे नॉर्मल थोडे पैसे जास्त घेतात म्हणजे बिस्किटला बिस्किट. हो सगळीकडे परवडणारच नाही ना असं आहे. सो आपण फायनली पोहोचलोय लिटल चौक. हे बघा माझ्या मागं किती सुंदर व्ह्यू आहे. कोणता तरी डॅम आहे मला वाटतं हे. तर खूप सुंदर दिसतंय. हे बघा काय नजारा येतो. वा लिटल चौक. आणि फॉग पूर्ण गेला त्यामुळे सर तुम्हाला दाखवू शकतोय. जर फॉग असेल तुम्हाला दाखवू नसतो शकलो कारण की नॉर्मल आता पावसाचं वातावरण आहे त्यामुळे फॉग तर येतोच. त्यामुळे हे काय दिसत नाही चांगले चांगले व्ह्यू. तर बघा तुम्हाला मी दाखवतो छोटे छोटे व्ह्यू. हे बघा मित्रांनो. इथून बघा किती सुंदर दिसतंय. पूर्ण धुकं गेले त्यामुळे इतकं सुंदर दिसायचं. धुकं असं तुम्हाला मी दाखवू नसतं शिकलो कारण की धुकं असल्यावरती हे पॉसिबल नसतं दाखवणं. मित्रांनो मी दादांना विचारलं की तुम्ही कसे येत आहेत परत ते सर्व. तर बोला त्यांना सवय मित्रांनो त्यांचं आयुष्य गेलं. ते बोलले आमचं पूर्ण आयुष्य गेलं आहे सर्व करण्यात. तर पाऊस तर नाही आहे. आपल्याला मोकळं चालताना मित्रांनो एवढा दम भरतो. म्हणजे ते इथपर्यंत ट्रॅव्हल करून येतात. ते खायला आणतात आपल्यासाठी. तर एवढं काय वाईट वाटायची गरज नाही मित्रांनो. आपण इकडे खूप पैसे खर्च करतो. 2-3 रुपये त्यांना एक्स्ट्रा द्या तर काय वाटत नाही एवढं. नॉर्मली इकडे रेट जास्त आहे. म्हणजे 10 रुपयाचा बिस्किटचा पोडा असेल तर इकडे तो 15 रुपये. बिस्लरी विचची असेल तर 25 रुपये. तर नॉर्मल 5 रुपये घेतात कारण की ते बाजारपेठेतून इथं आणतात ट्रॅव्हल करून डोक्यावरून. त्यामुळे एक्स्ट्रा घेतात. तर एवढं काय मित्रांनो वाईट वाटायची गरज नाही. तुम्ही घेत जा त्यांच्याकडून. आणि हा मित्रांनो लिटल चौक आहे. या पॉईंटला लिटल चौक असं नाव दिले. पूर्ण मित्रांनो डोंगराची कडे प्रत्येक पॉईंटला वेगळं नाव दिले. आणि आपण काल त्या पलीकडच्या साईडला होतो हार्ट पॉईंटला. तर आज आपण इकडं आलोय. तर चला त्या दादांना आपण चहा ठेवायला सांगितले 2 कप आणि एक बिस्किटचा पोडा आणि कुरकुरे घेतले. भूक लागली होती चालून. आणि 4 किलोमीटर आम्ही ट्रॅक केला. म्हणजे त्या हॉटेलपासून तिथपर्यंत 4 किलोमीटर चाललं आहे. अजून इथून पुढे तेवढंच ट्रॅक आहे. म्हणजे 4 किलोमीटर असेल कदाचित. म्हणजे आरोप फिरत म्हणजे एक 10 किलोमीटर होईल. तर बघत पुढे जाऊन काय काय पहिली प्या म्हणजे तरतरी वाटत. भिजलेत ना माकडात पळवलं असतं आता म्हणजे वरती आल्याला पण खाली कधी पण पटकन येऊन उडी घेऊन जाऊ शकतो. सामान तुम्ही घेऊन येताना असतील ना. हा मग पण तसं नाही. आम्हाला ओळखतात तुम्हाला ओळखतात. तुम्ही नवीन वाचलेला थोडंसं ओळखतात. एक कस्टमर आहे नजरवनं त्याला कळतं किंवा काय दगड बिगड घाली. कधी पण येऊ शकता बाय. सकाळी लवकर निघालो ना कल्याणवरनं. कल्याणवरनं आपली कर्जत किंवा खोपोली पकडली. 1 तासात नेरळ आलो. टॅक्सीत बसलो की 20-25 मिनिटात अर्ध्या तासात कार पार्किंग. म्हणजे वरनं चालत निघालो. नाही तर मग आता काय ते सेटल आहे. आणि रिक्षा बी गावते. 35 रुपयात स्टेशनला येतो डायरेक्ट.
आणि सकाळी लवकर आणि ते फिरून संध्याकाळी 5-1 वाजता आपलं परत चालू. वन डे पण होतोय. हो होतंय की चिकार आता का आज पण सकाळी म्हणतं 5-6 होते ना, ते कल्याणचेच होते, जेंट्स होते सगळे. अच्छा. अंकल कल आया म्हणजे वेगवेगळे भैया वगैरे होते त्याच्यामध्ये. हाँ तो बोला अंकल कल आया, आज आप लोग मतलब निकलने वाला है शाम तक. तो मैं बोला घूमो फिर, बहुत समय है आपके पास, 5 बजे तो घूमना, बाद में फिर निकल जाना रिक्षा पकड़ के. म्हणजे ती रिक्षा आहे ती दस्तुरीला जाते, म्हणजे कार पार्किंगला, तिथे गेलो की टॅक्सी आहे, टॅक्सीने लगेच 20-25 मिनिटात निघायचं. जेवण तुमचं? हो मी चपाती भाजी घेऊन आलोय आता. आता रिटर्न कधी घरी? आता संध्याकाळी 6 ला. 6 वाजता. आणि लय मजा येते बाळा इकडे खाया. तुम्ही घरी जर 2 चपात्या खात असल्या ना, इकडे आता असं कसं पॉइंट आहे ना खाली, समजा तुम्ही दोघांनी टिफिन आणले बसलो तर अगदी 3-4 चपात्याची एक माणूस खाईल. आम्ही मी एकच खातो, इथं आल्यापासून 3 खायला लागलो. हा नाही म्हणतो काय माहिती बाळा, हे प्रदूषण विरहित आहे आणि ह्याच्यामध्ये जी हवा आहे ना, आता जे तुम्ही चालताय ना, वनस्पतीचं ऑक्सिजन आहे, त्याच्यामुळे आपलं शरीर आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन. आता मी इथे ना 30 वर्ष मला माहिती आहे. तुमचं नाव काय? ओमकार. अरे वा, तुमचं नावच गणपती बाप्पाचं आहे. तो ओमकार असं आहे ना, जेवढं आपण चालू ना तेवढं आपल्या शरीराला खूप चांगलं. आणि मुंबईला कसं आहे, मुंबईला प्रदूषण आहे, म्हणजे डिझेल पेट्रोलचा धूर, प्रदूषण, कंपनी, स्टील आणि काय काय ते प्लास्टिक घेते, त्याच्यामुळे माणसाला काय लवकर आजार कधी जडतो लवकर. चांगला भेटायला जाऊ कधी. अच्छा हा या ओमकार, मग आडनाव का आपलं? ओमकार गिरी. बरं बरं घ्या ओमकारजी, या गिरी आडनाव आहे. या आमच्या इथे गिरी पोलीस होते पूर्वी. होय का? पूर्वी. हा पण ओमकार या, नंतर मग आपण गप्पा मारू. नक्की नक्की. कसली भीती नाही तुला सांगू. इकडे ना ओमकार तुम्हाला सांगतो, चोरी चक्का लूटपाट मजा मस्ती कुठेच नाही, कारण काय शहर नाही, हे जे आपलं मागे गाव आहे आणि सगळीकडे माणसं आणि कुठला फालतू माणूस जसं आपण मुंबईला बघतो ना, असं एक सुद्धा दिसला नाही. आता समजा तुम्ही दोघं चालले आणि समजा रात्र संध्याकाळ झाले आणि तुम्हाला रस्ता गावत नाही, समजा तुम्हाला काय लक्षात नाही आलं आणि कोणी माणूस गावला ना, नुसते बोलले ना काका आम्हाला ना रंगोली हॉटेलला मार्केटला जायचं, अरे चल ना मी सोडतो तुला. आपण चांगले प्रेमळ लोक आहेत सगळी माणसं एक तुझे, मी कालपासून बघतो आल्यापासून सगळी चांगली लोक आहेत, सांगतात. आणि पंधरबंद पासून आहे आणि ऍक्च्युली राहतो ना ओमकार, ते क्षेत्रपणचा बांगला आहे. आता 2 रस्ते लागले बघा तुम्हाला, रेस्टॉरंट लिहिलेलं तिथे वरती आम्ही, म्हणजे घोडेपाळाचं मैदान आहे, क्रिकेटचं स्टेडियम आहे आणि समोर कॉन्व्हेंट स्कूल आहे. हो आता होती मुलं होती खेळत होती. हा ती मला वाटतं सरस्वतीची असतील. आणि वरती रेस्कोसला गेले ना तिथे कॉन्व्हेंट आहे आणि सरस्वती आपली मराठी शाळा पण जंगलामध्ये जायचं मस्त. हा रोज पोरायचं लय मजा. आता तर काय ओमकार, आम्ही जेव्हा होतो ना शाळेत तुला काय सांगू, एवढ्या लांब जायचं, एक पाटी त्याच्यात 2-3 तुकडे पेन्सिलचे आपली ती गबलत लावायची आणि तेव्हाचं काय वेगळं रे, काय सांगू. आता हसू येते, म्हणजे दिवस गेलेले ते पहिले, आता कुठं दिवस असेल. म्हणजे आमचं अगदी लहानपण जे गेलं ना ते खूप. आता पाऊस म्हणून ओमकार पडायचा ना, आता तो हा महिना बघशील ना, टोटली तलाव तर कधीच भरलं जूनच्या एंडिंगच्या आधीच. आणि हा जुलै बघा, जूनला एवढं काय नाही, 15च्या पासून समजा ओमकार पाऊस सुरू होतो म्हणजे रेग्युलर. मग जुलै आणि ऑगस्ट हे 2 महिने ना खूप पाऊस आणि दाट धुकं, एकामेकाला दिसणार नाही, भीती काही नाही. पण आता पण काय सीजन येतं ना, धुकं आल्यावर जानवर तो नाही आने वाला आहे. तुम्ही तरी मराठी एक म्हणून तुम्ही आले, गुजराती असते तर अशी कापत्यात लटलाट भितातले ओमकार लय अशा हास्य आणि लय घटना झालेल्या, म्हणजे असं घाबरून. तुला सांगतो आणि तुला सांगू, एक पक्षी असतो ना बुलबुल म्हणतो आपण त्याला, तो अशी शिट्टी मारतो ना, त्याचा तुम्ही ओमकार 2 जण चालले तर आजूबाजूला बरेच असतात आणि अशी शिट्टी मारतो जर कोणी माणूस मारते शिट्टी. मला किती वेळा कस्टमर येतो ना, अंकल हमारा कोई पीछा कर रहा है. मला कोण आहे, ये आवाज कोई दिसून मारा जंगल में से. मी समजलो, मी मग त्याला शिट्टी वाजवून दाखवली. ऐसा हा सेम अंकल हो यार, वो बुलबुल बर्ड्स आहे. आता चिट्ट्या सेम आता माणसावानी. आणि ते काय एकामेकाला बोलवतात. आता कसं पावसाळा आहे ना, शिट्टी मारून एकामेकाला, एक पक्षी जे असतात ना वेगवेगळे शिट्टे मारतात, बेडूक पक्षी. आता काय सगळं म्हणजे कमी आलंय, पण तरी सुद्धा चांगला ओमकार बेटा या. मग उद्या सकाळी जाणार, उद्या सकाळी जाणार आहे पाठी. मग काय बाईकच्या रिक्षा चालू होतील ना, त्या रिक्षाने चालत जाण्यापेक्षा. त्याच्यामुळे ट्रेन बी काय तुम्हाला समोरच ट्रेन आहे, 55 रुपये आहे आणि रिक्षाला 35 रुपये ओमकार आहे. आणि जरी नसलं काय चालत गेलं तर आम्ही आता चालत झालो त्या मस्त पट्टीवर धोक्यावर मस्त वाटत. सामान नाही ना काय बस, मग 20-25 मिनिटात पोहोचतोय. चल दादा, हा ओमकार चला, काळजी घ्या. हा चला बेटा, हो कधी वेळ झाला की या. नक्की नक्की. तर खूप मस्त इन्फॉर्मेशन सांगितली दादानी, त्या छान वाटलं अशा जुन्या माणसांना भेटलं की. त्याने तुम्ही बघितलं असेल मित्रांनी काय काय सांगितलं की काय भिण्याची मतलब सेफ जागा एवढं काय हे नाही आहे, कारण की हे पहिल्यापासून इथेच आहेत. त्यांच्या शाळासुद्धा इथे झाली त्यांची. चांगलं आहे मित्रांनो, माथेरान प्लेस एवढी काय भ्यायची गरज नाही, कारण की सेफ जागा आहे.
तर चला पुढचे पॉईंट कव्हर करूयात. सो मित्रांनो, आता आपण पोहोचलोय बिग चौकी पॉईंटला. तुम्ही पाहू शकतात. आता आपण ह्या रोडने आलोय. आता इथून आपण खाली जायचं बिग चौकी पॉईंटला. बघूयात काय बिग चौकी पॉईंटला. सो आपण गार लागायला लागले मित्रांनो, कारण फुल भिजलेलो आहे. इथून पण मस्त असा व्ह्यू दिसतोय. बघा दुसऱ्या पॉईंटवर सेमच प्लेस आहे, काही युनिक नाही यामध्ये. चला पटापट कवर करूया. दुपारचे 2 वाजले. 3-4 तास जर फिरतोय आपण. त्यांना माझ्याकडे काय खायला काय आहे नाही. मगाशी बिस्किट होतं ते मी खाल्लं. खूप भूक लागली होती. तर ते बिस्किट यांना टाकलं असतं मी. काय करू शकतो मी आता. काय हाय पण नाही माझ्याकडे काय टाकतं त्यांना खायला. मित्रांनो, खुशीला एक साप दिसलाय. तुम्हाला दाखवतो. तर अशा प्रकारे आपल्याला दिसलेला आहे साप माथेरानच्या जंगलामध्ये. हे बघा, हे पुढे जाऊन वगैरे साप आहे. तर मित्रांनो, हिरव्या कलर साप आहे. आय थिंक विषारी नसणार आहे, कारण की या टोळ सुद्धा बोलतात. तर अशा प्रकारे साप आहे. दिसलाय खुशीला. मस्त हिरव्या कलरचा आहे. तुम्ही पाहू शकतात. किती कसा बसलाय मस्त झाडावरती. सो मित्रांनो, ह्याला जे आपण हालादवरती सोडूयात, कारण की आपण यांना त्रास नाही द्यायचा. हे पावसाळ्यामध्ये असे बाहेर फिरत राहतातच, कारण की ते त्यांचंच घर आहे. आपण काय करू शकतो. उगाच आपण त्यांना दुखापत नाही केली पाहिजे. जर तुम्हाला असं कोणी दिसलं तर तुम्ही नॉर्मल लांबच राहा. फक्त तुम्हाला मी दाखवलं. सो आता आपण जाऊयात, कारण की हे यांचंच घर आहे मित्रांनो. आपण जर फिरायला लोक दिसला तर आपण ह्यांना हानी नाही पोचवली पाहिजे, कारण की चांगलं नसतं. थोडंच बघायचं निघायचं, कारण की आपण फिरायला तेच करायचं. बघूयात. मस्त फुल दुःख झालं मित्रांनो. पुढे इथल्या अंतरावरचं काही पण दिसायला झालं. या अशा हरकत केल्यावर पण मी कसं वाटतंय बघ तुला. तुला शोभते का सांग. माकडा जर का डोक्याच्या वरती. तो आपल्याला दिसतेत माकड. फुल ॲडव्हेंचर. हे बघा कसे आहेत, झाडावरती बसलेत मित्रांनो. आपल्याला काय भियायची गरज नाही, कारण की आपल्या मागून 2 मित्र आलेत. मागाशी नुसतं काय मायानं हात काय फिरवलं तर मागून आले. माणसाला तुम्ही आयुष्यभर खायला घाला तरी ती तुम्हाला विसरणार. त्यांना एक बिस्किटचा 5 वाला पोडा घाला, ते तुम्हाला कधी नाही विसरणार. कम ऑन. काय सो आता तिथून पुढे आल्यानंतर आपण आता पोहोचलोय 1 ट्री पॉईंट येते. तर इथून खाली जायचं आहे मित्रांनो 1 ट्री पॉईंटसाठी. आणि या दोघांसाठी मस्त मी काय घेतलं माहिती आहे का, बिस्किट पुढे, कारण की ते माझ्या मागून आले होते. हे बघा मग सो मित्रांनो आपण आता पोहोचलोय 1 ट्री पॉईंट येते. पण इथं भरपूर सारी झाडं आहेत. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं की 1 ट्री पॉईंट म्हणजे एकच झाड आहे, पण सगळं दुःखच दिसतंय मित्रांनो. आणि व्हॅलीमध्ये सगळं फॉगच फॉग आहे, नुसता फॉग नुसता फॉग. चला जाऊया पटापट, दुपारचे 2 वाजलेत. चला मस्त असं त्यांचं पोट पण भरलं, कारण की भूक लागली होती म्हणून कदाचित मागं मागे येत असतील की आपल्याकडून काय तर त्यांना खायला भेटावं. तर ते आले मी त्यांना घातलं खायला. ते एक दुकान भेटलं मला, तिथून पुढे घेतले 2 आणि त्यांना खायला घातले. चला
बाय बाय. आता ते सोडणार नाहीत मला वाटतंय घरी जाईपर्यंत. हे कागद मित्रांनो तुम्ही डस्टबिनमध्ये टाका. हे आमच्यासोबत जे 2 कुत्री होती ती त्याच्या माकडांच्या मागे लागलेत बघा. खूप सारे मित्र इथं माकड आहेत. Come on. Come on. अरे बघा आपण के 2 शेर मोठ. हे मार्केट माकड आहे. हिला माकडांच्या आवाजातला पण फरक नाही. माकड आता ओरडलं. खूप मित्रांनो फॉग आहे प्रचंड. सगळ्या जंगलामध्ये फॉगच फॉग. हे इकडं आणि मित्रांनो ह्या साईडला म्हणजे पर्यटकच नाहीत. मागाचे 2-3 दिसतात तेवढेच, बिलकुल नाहीत मित्रांनो. हे असे झाडं पडले तर बघा पावसाने डांबावरती बरोबर पडले झाड लाईट त्याच्या. हे बघा फुल ॲडव्हेंचर असा ब्लॉग होणार आहे, कारण की साप दिसले, माकड दिसले, आपले 2 मित्र आहेत आणि आपला एक प्राणी आहे. भीती वाटायची काही गरज नाही, कारण की घर सुद्धा येत आहेत. लोक राहतात इथं लोकलची. लाईटवर लाईट सुद्धा लावली दिवसाची, कारण की फॉगच एवढा आहे ना. पुढे कोणता तरी पॉइंट आलाय, बघूयात, जाऊयात, एक्सप्लोर करूयात. पाऊस पण खूप चालू आहे मित्रांनो. इथे एक दुकान सुद्धा आहे. सो मित्रांनो आपण इथे एका ठिकाणी थांबलोय. त्या काकांच्या दुकानापासून इथपर्यंत पूर्ण भिजलोय मित्रांनो. हे बघा पूर्ण भिजलो. आणि हा जो पॉईंट आहे बेलुडिया पॉईंट, हा लास्ट पॉईंट आहे इथला. आपण स्टार्ट केलेला म्हणजे अलेक्झांडर पॉईंटपर्यंत बेलुडिया पॉईंट, अलेक्झांडर ते बेलुडिया पॉईंट आपण 6-7 पॉईंट कव्हर केलेत. इथून पुढे मार्केट लागतं, कमीत कमी अर्धा तास लागतो जायला. आणि इथून पुढे खूप लांब आहे. तुम्ही तर बघितलंच आपण सुरुवात केली इथूनपर्यंत किती लांब आहे. तर मस्त अशी मित्रांनो इथे आपण 2 चाय आणि मॅगी मागवली. पावसामध्ये खूप भूक लागली आणि प्लस करून गार पण वाटायला लागले. तर हा मित्रांनो लास्ट पॉईंट आहे, तुम्हाला मी आतमध्ये जाऊन दाखवतो. मग आपण मार्केटच्या रस्त्याला जाऊया. खूपच कधी येते मॅगी आणि चाय. हा इथे मित्रांनो मॅप आहे, तुम्ही पाहू शकतात. आपण हे सगळे बघितलेत काल. मंकी पॉईंट, हर्ट पॉईंट, परत हे पण पॉईंट बघितलेत आपण. मलंग पॉईंट, लुसिया पॉईंट, परत लॉर्ड पॉईंट सुद्धा बघितले. म्हणजे सगळे बघितलेलेच आहेत. आता येऊन पोचले आपण इथं ॲलेक्स पॉईंट, रामलंग, परत लिटल चौक, हे सगळे आपण बघितलेत. आता इथून पोचले बेलुडिया पॉईंटला. इथे हे सगळं मित्रांनो आपण फिरलोय काल. फक्त धुका असल्यामुळे तुम्हाला मी काही जास्त दाखवू शकलेलं नाही आहे. इथून आपण जायचं आता मार्केटच्या रस्त्याला. इकडे आपले 2 मित्र. खूप खाल्लं तुम्ही दोघांनी. आता घरी जावा तुम्ही तुमच्या जावा घरी जावा आता. सो मित्रांनो मॅगी खाऊन झाल्यावरती आता आला आपला चहा. मस्त मित्रांनो पाऊस पडतोय आणि हा चहा पिऊन बघत कसं लागतं. खूप मित्रांनो मस्त वाटतंय. पावसाळ्यामध्ये असा चहा भेटला तर वा मजाच. मस्त असं धुकं पडलंय.
खूप मित्रांनो मस्त वाटतं. चला मित्रांनो जाऊयात. चहा मित्रांनो मस्त होता, अद्रकवाला फुल कडक. इथून आतमध्ये असा रस्ता गेलाय, हा लास्टचा पॉइंट आहे. मस्त मित्रांनो घरी गेट बीट एकदम हॉरर टाईप कसे असतात घर तशी वाटतात तिकडं. आणि त्यामध्ये हा फॉग, छोटे छोटे वॉटरफॉल व्हायला लागलेत आता. आणि वरती खूप पाऊस पडतोय त्यामुळे हे पाणी येतंय आपलं. बघात कसा आहे पॉईंट, फुल धुकं दिसतंय मला समोर. ते इथं बसलायच रे तू. तर मित्रांनो आपण फायनली पोहोचलोय बलवेडिया पॉईंट इथे. हा मित्रांनो लास्ट पॉईंट आहे आणि इथे आहे रिव्हर्स वॉटरफॉल. जे वरून पाणी येतंय नाळीतून ते खाली जातंय, दऱ्या आहेत मित्रांनो सगळ्या, आणि तेच पाणी वर रिटर्न येते. रिव्हर्स वॉटरफॉल बोलतो ते जसं झालं, बोलता पण झालं, एवढी थंडी वाजायला लागली. तर हा जो मित्रांनो पॉईंट आहे हा लास्ट पॉईंट आहे. इथून आपण सरळ परत मार्केटला जायचं आहे. इथून कमीत कमी अर्धा तास लागेल. तर थोडा एन्जॉय करूयात आणि मग जाऊयात. चला. कशी हालत झाली तुझी पावसात. बाजारपेठ किती किलोमीटर आहे इथून? अर्धा तास. तरी 1-2 किलोमीटर आहे का? ते पोल आलेत ना हां त्यासाठी सरळ जायचं, राईट पण नाही लेफ्ट पण नाही, सरळ. चालेल चालेल, थँक्यू सर. रेडी. सो मित्रांनो आपण सकाळी त्या वाटेने गेलो होतो आतमध्ये 11 वाजता आणि आता संध्याकाळचे 4:30-5 वाजलेत. त्या वाटेने आपण आलो आहे रिटर्न मागे. मित्रांनो म्हणजे एक सर्कल आहे आणि सर्कलमध्ये पॉईंट आहेत असे पॉईंट म्हणजे 2-3 किलोमीटर अंतरावरती एक पॉईंट आहे. तर मित्रांनो खूप फिरलो, कमीत कमी 10-12 किलोमीटर ट्रॅक झाला असेल. तर मजा आली खूप. आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण हे सगळे पॉईंट कव्हर केले आणि फुल भिजलो, फुल धमाल झाले. फुल शेकरू, ते या प्राण्याचं मी नाव सर्च केलं, त्या प्राण्याचं नाव आहे शेकरू. सेम खारुतासारखं दिसतं. त्यानंतर आपण साप बघितले, माकड बघितले. तर खूप अशी मित्रांनो मजा आली. खूप मित्रांनो पॉईंट आहे तिकडे बघण्यासारखे. तब्बल मित्रांनो खूप मोठं म्हणजे खूप मोठं मैदान आणि पॉईंट मित्रांनो खूप आहेत. खूप अशी मजा आली. कंटाळा तर आलायच. आपण आता जाऊयाच रूमवरती. संध्याकाळच्या जेवणामध्ये काय काय माहिती. त्या ताईंना बोललोय मी की चांगलं जेवण बनवा काहीतरी. तब्बल 10-12 किलोमीटरचा ट्रॅक झाला आहे हा. फुल भिजली खूप सुद्धा. पण माझ्या मित्रांनो एक वेगळीच आली कारण की एक ॲडव्हेंचर झाल्याचं झालं. चला जाऊयात पुढं. तो मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजलेत आणि आता आपण पोचलो आपल्या रूमपाशी. मित्रांनो आजचा दिवस खूप छान होता आणि खूप एनर्जीवाला दिवस होता आजचा. कारण की 2 दिवस आपण ट्रॅक करतो पण एवढं काय नाही केलं. पण आजच्या दिवसामध्ये आपण जे केलं ते 2 दिवसाच्या ट्रॅकमध्ये नाही केलं. कारण की सकाळी आज आपण 11:30 वाजता गेलो होतो, ते आता संध्याकाळी 5:30 वाजता आता आपण आलो आहे आपल्या रूमपाशी. कमीत कमी 6 ते 7 आपण पॉईंट कव्हर केलेत आणि त्या ट्रॅकमध्ये मित्रांनो खूप मजा आली. प्रत्येक पॉईंटमध्ये 2 किलोमीटरचा अंतर डिस्टन्स आहे प्रत्येक पॉईंटमध्ये. तर या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण खूप काय पाहिलं, जसं की साप पाहिलं, परत शेकरू पाहिलं, परत माकडं, हे सर्व मित्रांनो आज पाहिलं. खूप मजा आली. त्यामध्ये पाऊस, धुकं, ऊन, वारा सगळं मिक्स होतं. चांगली लोकं भेटली.
तर अशी मित्रांनो खूप मजा आली आज, म्हणजे एक वेगळा दिवस होता आजचा. आणि अजूनसुद्धा मित्रांनो फॉग आहे, तुम्ही बघू शकतात माझ्या मागे. तर मित्रांनो बलवेडिया पॉईंट जो लास्ट पॉईंट होता तिथून बाजारपेठ कमीत कमी 3 किलोमीटर अंतर आहे, कारण की कमीत कमी 40 मिनिटं लागतात तिथे यायला, बाजारपेठेपर्यंत यायला. तर अशी मित्रांनो आजचा दिवस होता, खूप मजा आली. तर आता आपण येऊन पोचलो आपल्या रूमपाशी. थोडं फ्रेश व्हायचं मित्रांनो, कारण की कंटाळा आला आहे, पाय दुखायला लागले चालून चालून. कमीत कमी 13 ते 14 किलोमीटरचा आपण ट्रॅक केला आहे आज. 15 किलोमीटर फिरलोच आहे, म्हणजे असं थोडं वारेकडे तिकडं. तर खूप मित्रांनो मजा आली आज. तर जाऊयात थोडं फ्रेश व्हायचं, नंतर तुम्हाला मी दाखवतो. चला. Three hours later. सो मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत 9:30 आणि आता आपलं जेवण आलंय. तुम्हाला मी दाखवतो जेवणामध्ये काय काय असं. मित्रांनो जेवणामध्ये आहेत 3 चपाती, आमटी, वरण, वडे, आळूवडी आणि भात आहे, आणि इकडे आहे पापड. मित्रांनो मस्त असं गरम जेवण आहे. तर पाटापट आता जेवूयात. चला जेवूयात. The next morning. मित्रांनो फायनली आपण आता चाललो आहे घरी. सकाळचे वाजलेत 11:30. मित्रांनो खूप अशी मजा केली. इथं जाताना थोडं नर्वस होतोय, कारण की 3 दिवसामध्ये आपण खूप एन्जॉय केला. तुम्हाला मी दाखवून सुद्धा म्हणजे माथेरान कसं आहे, काही पॉईंट राहिले असतील सो त्याबद्दल सॉरी. तर रिटर्न जर कधी आलो तर तुम्हाला नक्की शेअर करेन आणि दाखवेन, सगळे एक्सप्लोअर करेन. तर आता आपण आलो आहे माथेरान एंट्री गेटपाशी. तिथून आपण चालत आलो, कारण की टॉय ट्रेन होती ती 1 तासाने लेट होती, आणि रिक्षालासुद्धा खूप गर्दी होती. म्हणजे टॉय ट्रेनला तर 1.5 तास लागणार होता, आपण नाही करू शकलो ते, मग आपण चालत होतो तिथून. तर आता आपण एंट्री गेट होते माथेरान, तिथून आपण आता टॅक्सी पकडायची आहे आणि रेल्वे स्टेशनवरती जायचं आहे, रेल्वे स्टेशनवरती. तर चला मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असंच मित्रांनो अजून व्हिडिओ येत राहतील. तर मजा आली ना? तर स्टे ट्यून. गुड बाय.